मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर त्र्यंबके. आज जो मी विषय घेऊन आलेलो आहे त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आपणास ह्या व्हिडिओपासून खूप जीवन जगण्यासाठी, आपल्या माहितीसाठी व आपल्या वैवाहिक जीवनासाठी खूप याची उपयुक्तता होणार आहे. मित्रांनो, शांत स्वभावाचा माणूस आहे. शांतपणे बोलणे हे आवडते व ज्या लोकांना शांत बोललेले आवडते त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा. ते असं म्हणतात ना, जल्दी का काम शैतान काम. तर मित्रांनो, शांत बोलत असतो, त्यामुळे तुम्हालाही सांगा, जो शांत राहतो तोच सक्सेसफुल होतो. लोकांना उतावळे लोक आवडत नाहीत, इतरांना त्रास देणारे लोक आवडत नाहीत. लोकांना शांत लोकच आवडतात. त्यामुळं आज मी जे संभोगाविषयी बोलणार आहे, आपल्या शरीरातील महत्त्वाच्या मेल हार्मोन्स विषयी बोलणार आहे. तसेच टायमिंग व स्टॅमिना याविषयी मी बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनेक लोक संभोग व्यवस्थित करू शकत नाही. बऱ्याच लोकांना टायमिंग, संभोग व जे आपल्या शरीरातील महत्त्वाचे आपले जीवन जगण्यासाठी हार्मोन्स लागते, त्यास आपण टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स असे म्हणतो. याला आपण सेक्स हार्मोनही म्हणतो. आपल्या जीवन जगण्यासाठी जर हे हार्मोन्स नसेल तर आपली उत्पत्ती होणं कठीण आहे, सेक्स करणं कठीण आहे. त्यामुळं आपण टायमिंग, स्टॅमिना व टेस्टोस्टेरॉन हार्मोन याविषयी बोलणार आहोत. अनेक लोकांचं मित्रांनो लिंग व्यवस्थित टाईट होत नाही. अनेक लोकांना शीघ्रपतन होतं व अनेक लोकांची टेस्टोस्टेरॉन लेवल ही आपली नॉर्मल रेंज 300 ते 1000 नॅनोग्रॅम DL एवढी असते. पण जर टेस्टोस्टेरॉनची लेवल 300 पेक्षा कमी असेल तर प्रॉब्लेम तयार होतात. तर मित्रांनो, अनेक लोक ज्यावेळेस सेक्स करतात, आपल्या फिमेल पार्टनर बरोबर संबंध करतात, त्यावेळेस अनेकांचं लिंग टाईट न झाल्यामुळं योनी मार्गामध्ये लिंग तर जात नाही. कारण अनेक लोकांना इरेक्शनचा प्रॉब्लेम असतो. ज्या लोकांना इरेक्शनचा प्रॉब्लेम नाही पण आतमध्ये गेल्या गेल्या वीर्य बाहेर येतं, त्याला PME असं म्हणतात, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, त्यांचाही स्टॅमिना किंवा त्यांनाही टायमिंग व्यवस्थित राहत नाही. काही लोक तर सेक्स सुरू केल्यानंतर अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये त्यांचं वीर्य बाहेर येतं. त्यामुळे आपण किती प्रमाणामध्ये किती वेळ सेक्सला लावला आहे यावर टायमिंग ठरवला जातो. आणि स्टॅमिना म्हणजे काय मित्रांनो, तर अंगामध्ये, शरीरामध्ये असलेली ताकद. मग ताकद ही गोळ्या औषधं खाल्ल्याने येते का? तर थोडीफार, पण ताकद मिळवण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. मेंदू शांत ठेवणं गरजेचं आहे. योग्य आहार घेणं गरजेचं आहे. ताणतणावापासून दूर राहणं गरजेचं आहे. आणि जे लोक भरपूर व्यायाम करतात, आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतात, त्यांचा स्टॅमिना वाढतो.
आपल्याला जर 400 मीटर 500 मीटर पळायचं असेल तर त्याच्यामध्ये अनेक ऑलिम्पिकमध्ये धावणे शर्यतीमध्ये भाग घेतात. पण जो मन शांत ठेवतो, जो व्यवस्थित आपले उद्दिष्ट धावपट्टीवर व्यवस्थित वेळे व पळण्याचा स्टॅमिना व्यवस्थित याची कॉम्बिनेशन करतो, तो ऑलिम्पिकमध्ये धावणे शर्यतीत विजयी होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप ताकद आहे, स्टॅमिना आहे, पण त्याला टायमिंगचं नियोजन करता येत नसेल तर तो हरला जातो. त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझ्या बायकोबरोबर किंवा फिमेल पार्टनरबरोबर टाईम वाढवायचा आहे, तर तुम्हाला स्टॅमिनाची व टाईमची सांगड घालावी लागेल. जर तुम्ही टायमिंग व स्टॅमिना याची सांगड घातली तर तुम्ही अर्धा तास, 1 तास, 2 तास आपल्या फॅमिलीबरोबर, आपल्या बायकोबरोबर शारीरिक संबंध करू शकतात. अनेक लोकांना सेक्स कसा करावा, संभोग कसा करावा याचं नॉलेजच नसतं. त्यामुळे ते ताणतणावामध्ये सेक्स करतात आणि ताणतणावामध्ये सेक्स केल्यामुळं साहजिकच कॉर्टिसॉल हार्मोनची लेवल वाढते. त्यामुळं जे आपले मनुष्याचे मर्द होण्यासाठी हार्मोन्स लागतात, आपले मसल्स वाढण्यासाठी हार्मोन्स लागतात, शरीराची वाढ होण्यासाठी हार्मोन्स लागतात, शरीर संबंध करण्यासाठी जे हार्मोन्स लागतात याची पातळी कमी होते. त्यामुळे मित्रांनो, ताणतणाव कधीच घ्यायचा नसतो, शांत राहायचं असतं. जर आपणास टायमिंग व्यवस्थित साधायचं असेल तर तुमचा स्टॅमिनाही व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित शरीर संबंध करा. अनेक लोक गोळ्या औषधी घेऊन शरीर संबंध करतात. अक्षरशः मुलं जवान झाल्यानंतर उत्तेजित होण्याच्या गोळ्या खातात. कोणी ऑनलाईन गोळ्या खातं, कोणी मेडिकलमधून गोळ्या खातं. अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या खातात. पण या गोळ्यांमुळे होतं काय, कालांतराने तुमचं जे लिंग ताठ ज्या गोळ्यांमुळे होत होतं तेच लिंग नंतर बंद पडून जातं. या गोळ्यांमुळं तुमच्या नसा पूर्णपणे नंतर कमजोर पडून जातात. तुम्ही या गोळ्यांवर एवढे अवलंबून राहता की गोळ्या खाल्ल्याशिवाय तुम्हाला शरीर संबंधच करता येत नाही. त्यामुळं आणि राहिली गोष्ट गोळ्या खाण्याची, समजा महिन्यातून तुम्ही 20 वेळेस शरीर संबंध करणार, तुम्ही 20 वेळेस गोळ्या खाणार का आणि किती दिवस गोळ्या खाणार? या गोळ्यांमुळं तुमचा मृत्यू 100% होणार. तुम्ही तरुणपणातच नपुसक बनणार. त्यामुळं तुमच्या बायकोला गप झोपल्याशिवाय पर्याय नाही किंवा इतर ठिकाणी तिला गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं शरीर संबंध करण्यासाठी गोळ्या बिलकुल खाऊ नका. आणि गोळ्या खाऊन सेक्स केल्यानंतर तर शरीर संबंध केल्यासारखं वाटतच नाही. कारण गोळ्या खाणारा माणूस हा ताणतणावात असतो. या गोळ्यांमुळं हृदयाचे आजार होतात, BP वाढतो, स्ट्रेस वाढतो, हातपाय गळतात, सांधे दुखतात, सर्व आजारांना ज्या शरीरातील अवयव असतात ते रोगी बनतात, थकवा जाणवतो. त्यामुळं मित्रांनो, उत्तेजित होण्यासाठी, टाईम वाढवण्यासाठी किंवा स्ट्रेंथ वाढवण्यासाठी गोळ्या खाणे हे घातक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला टायमिंग व स्टॅमिना याविषयी तर समजलेच असेल. तर आता आपल्याला टेस्टोस्टेरॉनची लेवल जे 300 ते 1000 असते ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी निसर्गामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. अनेक लोक टेस्टोस्टेरॉनची लेवल जर कमी झाली असेल तर गोळ्यांनी किंवा सप्लिमेंटनी टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढते.
तसेच टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी इंजेक्शन असतात, ते घेतल्याने टेस्टोस्टेरॉन लेवल वाढते. पण आपणास टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढण्यासाठी मी काही तुम्हाला पदार्थ सांगणार आहे, जसे की कांदा, जसे की मासे, जसे की हिरव्या पाल्या भाज्या, डार्क चॉकलेट. जर आपण याचं सेवन केलं तर आपणास टेस्टोस्टेरॉनची लेवल 100% वाढेल. अनेक लोक कोणती तपासणी न करता टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी औषधे घेतात, तर हे घेणं आपल्यासाठी घातक होऊ शकतं आणि त्याचे स्वतःचे वेगळे साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळं आपण रक्त चेक करूनच टेस्टोस्टेरॉनची इंजेक्शन व औषधं घेतली पाहिजेत. पण जर आपली टेस्टोस्टेरॉन लेवल कमी असेल तर मी सांगितलेल्या गोष्टी खावा. आपणास 100% मी खात्री देतो आपली टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढेल. मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी आपणास झिंकची आवश्यकता असते, मॅग्नेशियमची आवश्यकता असते, लोहाची म्हणजे आयर्नची आवश्यकता असते, व्हिटॅमिनची आवश्यकता असते, व्हिटॅमिन D3ची आवश्यकता असते, व्हिटॅमिन Cची आवश्यकता असते, व्हिटॅमिन Kची आवश्यकता असते. जर आपण ह्या गोष्टी जर खाल्ल्या तर आपणास 100% टेस्टोस्टेरॉन लेवल वाढेल. तर मित्रांनो, गोळ्या खाऊन सेक्स करू नका, स्वतःचं आयुष्य बरबाद करू नका. मी डॉक्टर त्र्यंबके. पुरुषांना ज्या लैंगिक समस्या असतील त्याचाच मी डॉक्टर आहे. त्यामुळं जर आपणास काही लैंगिक समस्या असेल तर तुम्ही माझी अपॉइंटमेंट घ्या, मला कॉल करा. मी आपणास 100% खात्री देतो आपणास जीही लैंगिक समस्या असेल ती आपली पूर्णपणे बरी केली जाईल. तर मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगत्या जरूर करा. मित्रांनो, प्रत्येकाला सुंदर राहावं वाटतं, आपली शरीर हे पिळदार राहावं असं वाटतं, आपलं शरीर निरोगी राहावं असं वाटतं, आपले मसल्स खूप पॉवरफुल असावं, आपण रोबाबदार दिसावा, आपण मर्दसारखं दिसावं, म्हणून आपल्याला एका टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता असते. हे वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, आपल्या जेवणामध्ये कांदा, त्याला आपण ऑनियन म्हणतो, याचं भरपूर सेवन करत चला. कारण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन C असतं आणि व्हिटॅमिन Cचं काम काय, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे. तसेच कांद्यामध्ये पोटॅशियम असतं, याच्यामध्ये व्हिटॅमिन B6 असतं, याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं व याच्यामध्ये प्रथिने असतात. यामुळं आपल्या टेस्टोस्टेरॉन लेवल वाढते. त्यामुळं कांद्याचं सेवन जरूर करत चला. तसेच डार्क चॉकलेट मेडिकलमध्ये विकत भेटतं. मित्रांनो, डार्क चॉकलेटमुळं आपणास सेक्स करायचा मूड येतो, आपलं लिंग टाईट होतं, आपला ब्लड फ्लो लिंगाला आपल्या चांगला मिळतो. डार्क चॉकलेटमध्ये 70% कोका असतं आणि एकदा का मूड झाला तर टेस्टोस्टेरॉन लेवल ॲटोमॅटिकली वाढते. कारण की टेस्टोस्टेरॉन लेवल वाढली की कोर्टिसॉलची लेवल कमी होते. कोर्टिसॉल लेवल हे मित्रांनो स्ट्रेस हार्मोन आहे. त्यामुळं आपणास कोणी काही म्हणू रिॲक्ट बिलकुल व्हायचं नाही, शांत राहायचं, ताणतणावापासून मुक्त राहायचं. मित्रांनो, कोणी यायचं, आपले बटन दाबाचं आपण स्टार्ट व्हायचं. आपण काय एवढे कमजोर आहेत का? मूर्ख लोकांच्या नादी लागू नका. कारण की मूर्ख हा फक्त दुसऱ्याला नाव ठेवत असतो, तो कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. त्यामुळं मूर्खाच्या संगतीत राहायचं नाही, मूर्खांच्या नादी लागायचं नाही, व मूर्खाच्या रोडनी सुद्धा जायचं नाही. कारण की तो त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे अशांत माणूस असतो आणि तो अशांत असल्या कारणाने तो आपली शांतता भंग करत असतो व त्याच्या नादी लागल्यामुळं विनाकारण आपल्याला राग येतो. राग आला की कॉर्टिसॉल हार्मोन वाढतात आणि कॉर्टिसॉल हार्मोन वाढले की आपली टेस्टोस्टेरॉन लेवल
कमी होते. त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये शांत राहायचं. टेस्टोस्टेरॉन कमी होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ताण तणाव. बिलकुल ताणतणावामध्ये राहायचं नाही. मित्रांनो, जीवन एकदाच आहे आणि जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संभोग. देवाने दिलेलं वरदान आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग हा जीवनामध्ये घेतला पाहिजे. त्यामुळं मूर्खाच्या नादी लागू नका व स्ट्रेसपासून दूर राहायचं असेल तर डार्क चॉकलेट याचं सेवन करा. पहिली ती गोष्ट मी तुम्हाला हे सांगितलंच आहे की कांद्याचं सेवन करत चला. कांदा हे खूप आयुर्वेदिक पदार्थ आहे. यामुळे आपलं टेस्टोस्टेरॉन खूप वाढतं. तसंच कांद्यामुळे आपला BP कमी होतो. स्ट्रेस आपणास जास्त येत नाही. व्यवस्थित झोप लागते. कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव होतो. हृदयाचे आजार होत नाहीत. त्यामुळं कांद्याचे सेवन रेग्युलर करत चला. डार्क चॉकलेटचं सेवन रेग्युलर करत जा. मित्रांनो, तिसरा पदार्थ आहे. त्या पदार्थाचं नाव आहे मासे. जे लोक मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी मासे हे खूप चांगलं वरदान आहे. याच्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतं. याच्यामध्ये व्हिटॅमिन D3 असतं आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लिंग टाईट होण्यासाठी जे कंपाऊंड्स असतात ते असतात. त्याच्यामुळे माशाचं सेवन जरूर करत चला. मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन हे फॅट्सपासून, गुड फॅट्सपासून तयार होत असतं. त्यामुळं आपणास मासे हे खूप महत्त्वाचे असतात. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन B6 सुद्धा असतं. त्यामुळे मासे खात चला. आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस 4 दिवस मासे खा. बघा, मासे खाल्ल्यानंतर तुम्हाला साहजिकच सेक्स करण्याची इच्छा होईल. त्यामुळे माशाचं सेवन जरूर करत चला. जर आपण टेस्टोस्टेरॉनचा आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तर मासे खात चला. मित्रांनो, मी आज या व्हिडिओद्वारे टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी स्टॅमिना कसा टिकून ठेवायचा याविषयी व टायमिंगविषयी बोललेलो आहे. मित्रांनो, स्टॅमिना टिकून ठेवायचा आहे, टेस्टोस्टेरॉन वाढवायचं आहे व टायमिंग करायचं व्यवस्थित ठेवायचं तर आपल्या पार्टनरबरोबर, फिमेल पार्टनरबरोबर व्यवस्थित बोलत चला. त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत चला. जर आपला पार्टनर खुश असेल, ताणतणावाखाली नसेल तर तो तुम्हाला शरीर संबंध करताना चांगला रिस्पॉन्स देईल आणि त्याने एकदा चांगला रिस्पॉन्स दिला तर आपलं लिंगही टाईट राहील. सेक्स ही मित्रांनो खूप वेळ करण्याची गोष्ट आहे, पण तुम्ही सेक्स करताना ताणतणावामध्ये सेक्स करता. मेंदू शांत ठेवत नाहीत, फोरप्ले सारखं सेक्स करत नाहीत. शांत करा, ताणतणावापासून निवांत राहा. आणि जर तुम्हाला लिंगाची काही समस्या असेल तर लिंग टाईट होण्यासाठी गोळ्या खाऊ नका. या गोळ्यांमुळं तुमचं फक्त नुकसान होणार आहे. तुम्ही तुमच्या बायकोला दाखवतात गोळी खाल्ल्यानंतर की मी तुझ्याबरोबर बघ किती भारी सेक्स केला, पण तुम्ही मनातून एक तुमच्या डोक्यामध्ये हमेशा असतं की मी गोळी खाल्ली आणि सेक्स केला. तर गोळ्यांमुळे सेक्स करण्यात काय अर्थ नसतो. तुम्ही मूर्ख आहात. सिडेनेफिलसारख्या गोळ्या, वियाग्रा, सुहाग्रा, कोणत्या त्या टॅडाफिल वगैरे म्हणजे जे काही असतात गोळ्या, त्या खाऊ नका. काही उपयोग होत नाही मित्रांनो. तुम्हाला शरीर संबंध केल्यासारखं वाटतच नाही. कारण की जे परत दुसऱ्यांदा शरीर संबंध करायचं आहे, तिसऱ्यांदा करायचं, चौथ्यांदा करायचं, पाचव्यांदा करायचं. गोळी खाल्ल्याशिवाय तुमचं टाईटच होत नाही. आणि ह्या गोळ्या लिंग टाईट व्हायच्या नाहीतच. इरेक्शनच्या ह्या गोळ्याच नाही आहेत. यामुळं फक्त तुम्ही ह्या गोळ्यांचे आधीन जाणार, ॲडिक्शन होणार व जीवनाचा नाश करून घेणार. 25 वर्षासारखे, 30 वर्षासारखे मुलं, 35 वर्षासारखे माणसं, 40 वर्ष माणसं गोळ्यांच्या आधारे स्त्रियांशी संबंध करतात. तर असे काही गोष्टी करू नका. तुम्हाला लिंग समस्या काही जरी असेल तर तुम्ही माझ्याकडे या आणि कायमस्वरूपी बरे होऊन जा. जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल त्याला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.
मित्रांनो, मी खूप पटापटा बोलू शकतो, पण माझा स्वभाव नाही आहे तो बोलण्याचा. त्यामुळे ज्या लोकांना माझा व्हिडिओ आवडतो आहे त्यांनी जरूर पाहावा, ज्यांना आवडत नाही त्यांनी पाहू नये ही विनंती करतो. जर आवडलेलं असेल तर लाईक करा. नमस्कार.